नमस्कार. ही पनीर कढई तुम्ही जर एकदा का बनवली ह्या पद्धतीने तर पुन्हा पुन्हा बनवून खाल असा माझा विश्वास आहे. तर ह्या पनीर कढईची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी पॅनमध्ये काही सुके मसाले भाजून घेणार आहे, ज्याच्यात धणं, जिरं, 3-4 हिरवी इलायची, 3-4 लवंग, काळी मिरी, थोडं सुक्या खोबऱ्याची काप, दालचिनी असं भाजून घेते. त्यात आता मी बेडगी मिरची आणि तिखटाची मिरची घालणार आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या. हे सर्व कोरडं छान भाजून झाल्यानंतर ह्याला आपण मिक्सरला वाटून घेऊया. त्याच्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घालून मी मोठ्या 3 आकाराचे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे आपण छान असे भाजून घेऊया. कांद्यातलं कच्चंपण आणि कांद्याला छान असा लालसर कलर आला पाहिजे. तर आता लालसर कलर आल्यावर कांद्याला मी ह्याच्यात थोडीशी बडीशेप घालणार आहे, जे मी सुक्या मसाल्यामध्ये घालण्यासाठी विसरले होते. आणि 2 मोठ्या आकाराचे मी टमाटर घातलेले आहे याच्यात. हे सर्व मिश्रण छान भाजून झाल्यावर ह्याच्यात मी आलं, लसूण आणि कोथिंबीरचे देठं घातलेली आहेत. त्याच्यानंतर सुके थोडे मसाले, हळद, त्याच्यानंतर कसुरी मेथी, थोडीशी चिमूटभर साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून हा मसाला आपण छान असा भाजून घेऊया. मसाला गार झाल्यावर ह्याला मिक्सरला वाटून काढूया. मिक्सरला वाटण्याऐवजी हा मसाला आणि आधीचा सुका मसाला असं दोन्ही मिश्रण आपण एकत्र वाटून घेऊया. त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन हे वाटण आपण घालून घेऊया. हे छान परतून घेऊ. त्याच्यानंतर ह्याच्यात मी 2 चमचे एवढं दही घालत आहे. तुम्हाला जर दही नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल, पण दह्याने खूप चव येते भाजीला. त्यानंतर भाज्यांमध्ये मी लाल आणि हिरवी शिमला मिरची आणि कांद्याचे असे काप करून घेतलेले आहेत, हे घालून घेते. त्यानंतर एक अर्धा मिनटासाठी हे जे आत्ता आपण घातलेलं आहे भाजी, ती थोडी शिजू द्यावी म्हणून अर्धा मिनटासाठी झाकून ठेवूया. त्याच्यानंतर हे मिश्रण छान एकजीव झाल्यावर आपण ह्याच्यात थोडंसं बटर घालूया, ज्याने अजून भाजीला खूप छान अशी चव येते. आणि आता आपण शेवटी पनीर घालून घेऊया. पनीर घातल्यावर हे सर्व मिश्रण एकत्र करूया. मला इथं भाजी थोडीशी घट्ट वाटली म्हणून मी अर्धा ग्लास गरम पाणी याच्यात घालणार आहे. तर तुम्हाला जर एवढी घट्ट हवी असेल तर तुम्ही अशीही ठेवू शकता. तर अर्धा ग्लास गरम पाणी घालून हे मिश्रण मी छान असं एकजीव करून घेते. त्याच्यानंतर थोडंसं अर्धा मिनटासाठी हे झाल्यावर आता गॅसची फ्लेम बंद करूया. जास्त शिजवायचं नाही, नाही तर पनीर कडक होतात. खाली उतरून घेऊया. त्याच्यानंतर ह्याच्यात मी आता क्रीम घातलेली आहे वरून, आणि ह्याच्यात मी जे थोडेसे पनीर किसून ठेवलेले आहे ते वरून घालते. आणि त्याच्यानंतर आपण छान अशी चिरलेली हिरवी कोथिंबीर भरपूर अशी घालून घेऊया. तर ही झाली आपली पनीर कढई. एवढी अप्रतिम होते. एकदा माझ्या या रेसिपीप्रमाणे नक्की करून पहा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत.